झारखंडमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश येण्याची शक्यता आहे। कारण आज झारखंड सरकार आणि विद्यार्थ्यांमधली तिसरी बैठक पार पडली। ही बैठक तब्बल 5 तास चालली। याच बैठकीनंतर विद्यार्थ्यांसह सरकारच्या प्रतिनिधींनी जवळपास 98% मागण्या मान्य झाल्याचं सांगितलं। पण असं असलं तरी सुद्धा आंदोलन सुरूच राहणार असल्याचं विद्यार्थी प्रतिनिधींनी स्पष्ट केलं। त्यामुळे गेल्या 16 दिवसांपासून सुरू असलेलं विद्यार्थी आंदोलन यापुढे देखील सुरूच राहणार आहे। विद्यार्थ्यांनी मागणी केलेल्या जेपीएससी बॅकलॉग 2023, जेपीएससी बॅकलॉग 2025 आणि 14वी प्रिलिम्स परीक्षा रद्द करण्यावर सरकारनं तयारी दाखवली आहे। पण विद्यार्थ्यांचा एक गट सीजीएल परीक्षाही रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहे। दरम्यान झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही तरुणांना आंदोलन मागे घेण्याचं आवाहन केलं आहे। मैं विशेष रूप से नौजवानों से कहूंगा, न हमारी राजनीतिक छत्र छाया की आपको आवश्यकता है, न किसी और राजनीतिक दल की छत्र छाया की आपको आवश्यकता है। आप छात्र हैं, आपका अधिकार है और आपका अधिकार आपको मिले, आपको न्याय मिले, ये काम करने की जिम्मेवारी सरकार की है, जो पूरा होगा। तर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी आवाहन केलं असलं तरी सुद्धा विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन सुरूच राहणार अशी घोषणा केली आहे। दरम्यान विद्यार्थी आंदोलनाला काही मिनिटांपूर्वी मोठं यश आलंय। कारण झारखंड लोकसेवा आयोग अर्थात जेपीएससीच्या 3 सदस्यांनी आपला राजीनामा दिलाय। अजिता भट्टाचार्य, अनिमा हंसदा आणि जमाल अहमद यांनी आपल्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय। सरकार के तरफ से कुछ बिंदु पर उन्होंने सहमति जताई, जैसे उन्होंने 14 जेपीएससी पीटी, जेपीएससी बैकलॉग 2023, जेपीएससी बैकलॉग 2025 को उन्होंने कहा कि इसको हम रद्द करते हैं। इसके अलावा टीडीपीएल एजेंसी द्वारा जितने भी एग्जाम ली गई है, उन एग्जाम में उन्होंने कहा कि सीडीआई, सीआईडी और ईडी के द्वारा जांच किया जाएगा। जांच के पश्चात जो भी निकलेगा उसके अनुसार काम किया जाएगा।